टीईटीच्या पेपर फुटीच्या प्रकरणामधील मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता याच्यासह त्याचा साथीदार इंद्रजीत कुमार सिंग याला बिहारमधल्या समस्तीपूर या ठिकाणावरून अटक करण्यात आली आहे। भिवंडी पोलीस उपायुक्त पवन बंसोड यांनी पत्रकार परिषद घेतली आणि यामध्येच ही माहिती दिली। या अटकेच्या नंतर टीईटी प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या आरोपींची संख्या आता 14 पर्यंत जाऊन ठेपली आहे। आरोपी बिजेंद्रचा आग्रा इथल्या महिम पत्रण या छापखान्यामधील कर्मचाऱ्यांच्या सोबत आर्थिक हितसंबंध होता। महत्त्वाचे पेपर छापण्यासाठी आले की ठराविक रक्कम देऊन तो ते पेपर कर्मचाऱ्यांकडून विकत घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। आरोपींनी पेपर कुणाला, कितीला आणि कुठे विकले या सगळ्याचा तपास सध्या सुरू आहे। तर न्यायालयाने दोन्ही आरोपींना 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं आता ही जी दोन मुख्य लोक आम्हाला सापडली आहेत याच्यामधनं आपल्याला समजेल की नेमकं पैशाचं देवाणघेवाण कशा पद्धतीने करत होते आणि प्रत्येक व्यक्तीला किती पैसे याच्यामध्ये यांनी कमिट केले होते किंवा दिलेले होते हे तपासामध्ये आता अधिक इथं पुढे येणार आहे। परंतु याच्या आधीचे जे काही आरोपी होते ते पुण्यामध्ये काही येऊन गेलेले आहेत आणि पेपर इथं विकण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे। असं वाटतं की अजून याच्यामध्ये काही आरोपी आहेत जे निष्पन्न झालेले आहेत आणि आम्ही ते त्यांना सुद्धा अटक करण्याचा आता आमचा प्रयत्न असणार आहे। याच्यापूर्वी जे 12 आरोपी अरेस्ट केल्यानंतर आज पोलिसांनी 2 नवीन आरोपी जो विजेंद्र गुप्ता, सुमन गुप्ताचा जो नवरा आहे तो आणि त्याचा मित्र इंद्रजीत सिंग यांना मेहरबान न्यायालयापुढे आणलं होतं। त्यांच्याकडनं पोलिसांना अशी माहिती मिळालेली आहे का यांनी तो पेपर लीक करण्यामध्ये आरोपी नंबर 1, 3 आणि 11 म्हणजे धीरज, आकाश आणि राजीव शाह यांना मदत केलेली आहे आणि यांच्या मदतीने यांनी महाराष्ट्रामध्ये येऊन तो सदरचा पेपर लीक करण्याचं कट कारस्थान आखलेलं आहे। हा जो आरोपी आहे विजेंद्र गुप्ता हा आत्तापर्यंत त्याचा अस्तित्व लपवून फरार होता आणि त्याला पोलिसांनी त्यांच्या कसोशीच्या साहाय्याने त्यांना अरेस्ट करून आज मेहरबान न्यायालयात आणलेलं आहे आणि 30 तारखेपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी दिलेली आहे।